आणि घातले असे बसले ना, असं मला जाणवत होतं की मला आता कुणीतरी, आणि तिकडं तोंड करून मी पोरीकडे तोंड करून झोपले आणि हे इकडं झोपले. तर तेवढ्या टायमात माझ्या हाताच्या बांगड्या वाजल्या. तोपर्यंत तर सगळं इकडचे तिकडे झालं. पण मी ओरडत होते, पण त्या समोरच्याला आवाज जातच नव्हता. तिथल्या तिथंच मी बेशुद्ध. मी ज्यावेळेस मला 1.5 दिवसांनी मी जेव्हा डोळे उघडले ना, तेव्हा मी दवाखान्यात होते. 1.5 दिवस? की त्याचा जीव तुझ्यात होता, मग तुझा जीव हिच्यात आहे, मग हिला त्रास करणार म्हणजे तुला त्रास होणार. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पिंपरी चिंचवड भोसरीतून आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत खूप काही अनुभव घडलेले आहेत, पण त्यातले निवडकच अनुभव आज आपण घेणार आहोत. तर त्यांच्यासोबत काय काय कसे कसे अनुभव घडले, त्यांनी सगळ्या गोष्टींना कसं सामोरे गेले ते आज आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? चैताली शिंदे. बरं, आता राहिलं कुठं? भोसरीमध्ये. अच्छा. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मुळगाव अहिल्यानगरमध्ये हं. शिंदे म्हणूनच गाव आहे आमचं. अच्छा. तालुका कर्जत. बरं. तिथे आणि मग इथं कधीपासून राहता भोसरीमध्ये? भोसरीमध्ये 10-12 वर्ष झालं. अच्छा, म्हणजे खूप वेळ झाले तर. खूप वर्ष झालं. बरं, आणि ॲज अ प्रोफेशन काय करता तुम्ही? काय नाही, हाऊसवाईफ. ते पण मोठंच काम आहे ते. ते तर मोठंच आहे. संसार सांभाळणं म्हणजे पण मोठं काम. हं. बरं, ठीक आहे. काय काय कसे-कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती? सुरुवात म्हणजे पहिला अनुभव 2006 मध्ये माझं लग्न झालं. म्हणजे आधीपासून सांगते, म्हणजे मला दुखणं हा माझ्याकडे प्रकार नव्हता. पण नॉर्मल दुखणं तर रेग्युलर राहतंच. पण लग्न झालं माझं 2006 मध्ये, आणि 6 मध्ये लग्न झालं. मग आम्ही घरी माझ्या सासरी आलो. सासरी आलो, तिथं आलो. आमच्या घरामध्ये फॅमिली, मी, माझे मिस्टर, सासू, सासरे, 2 दीर, नणंद. लग्न झाल्यानंतरच सांगताय का तुम्ही? हो, लग्न झाल्याच्या नंतर. आणि दीर, नणंद वगैरे कोण नाही. सासरे गेलो, सासरे राहिले. माझे मिस्टर तर पुण्यात कामाला होते, टेल्कोमध्ये, टेम्पलवर असं. आणि लग्न झाल्याच्या नंतर 5-6 महिने माझे असे गेले नॉर्मल. आता नवीन लग्न म्हणलं, इकडं तिकडं थोडं फिरणं येणं. त्यावेळेस पण माझं कधी असं दुखणं नाही. पण मला थोडं थोडं कधी काय व्हायचं, इतकं खेडेगाव आहे ना आमचं ते सासर माझं, आणि मी मुंबईची. हां. आणि आमचं घर पण अशा ठिकाणी आहे ना, की एकच आमचं घर तिथं. माझे सासू कामाला जायचे, सासरे कामाला जायचे, दीर कामाला जायचे, आणि मी एकटेच घरी. माझे मिस्टर काय, आमचं लग्न झालं जास्तीत जास्त महिनाभर राहिले असतील, आणि ते गेले पुण्याला निघून. आणि पुण्याला निघून गेले, मग हे घरी मी एकटीच. कोणीच नाही शेजारी असं. मग आजूबाजूला घरं वगैरे? काहीच नातेवाईक, नव्हतं. चुलते वगैरे? सगळे गावामध्ये, आणि आम्ही रानात राहायचो वस्तीवर. ओके. हां. महिनाभर माझा गेला असा तसा. आता नवीन लग्न, मिस्टर माझे असायचे थोडे, आणि ते गेले निघून. सासू कामाला, सासरा कामाला, दीर कामाला. मग मी थोडी बोर व्हायची, पण त्याच्यात ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यावेळेस मोबाईल नसायचा, टी व्ही नसायची घरी. असं बघता बघता माझे कसे 5-6 महिने गेले त्यांच्यामध्ये, माझ्या सासू सासऱ्यांसंग. म्हणजे माझे मिस्टर यायचे आठवड्यातून 1दा-2दा यायचे असं सुट्टीच्या दिवशी. पण असं अनुभव मला कसं, म्हणजे माझं कधी दुखतच नसायचं, कधीच नाही. मला असं वाटायचं नाही. पण आणि त्या घरामध्ये मला भीती वाटायची नाही. कधी मला कसला अनुभव नाही की मला काही दिसलंय, मला काही असं म्हणजे लहानपणापासून? हां, लहानपणापासून कधीच नाही. म्हणजे मेन माझा भूतांवर आणि देवावर विश्वासच नव्हता. असं माझा विषय मेन. आणि पहिलीच संक्रांत माझी, आणि माझा आजूळ आणि माझं सासर ह्याच्यामध्ये फक्त 15-16 मिनिटाचं अंतर. आता हे मी कसे आले मुशीतून इथं, हां. एवढंच अंतर. तिथं माझ्या आत्या राहतील, माझ्या आईवडील मुंबईला राहतात. तर माझे वडील मला संक्रांतीला घ्यायला आले म्हणजे माझे सासरे आले. माझं इतकं डोकं दुखत होतं त्या दिवशी. पण मी काय म्हणलं, आता मी जर म्हणलं ना माझ्या वडिलांना माझं डोकं दुखतंय, तर ते काय म्हणणार, आजचे दिवस आपण मुक्काम करू. पण मला जायचं होतं, मला ओढ होती, मला आईकडे जायचं. म्हणलं मी आज घरी आत्याच्या घरी गेले तर उद्या मी मुंबईला तिथून जाईन. बरोबर. माझ्या वडिलांना मी काहीच म्हणले नाही. माझे वडील आले, मी 15-20 मिनिटात तयारी केले. गाडीने आम्ही गेलो मग आमच्या आत्याच्या घरी गावाला. तिथं गेलो, तिथं पण इतकं डोकं दुखत होतं. तर म्हणलं आत्याला कसं म्हणू की आत्या माझं डोकं दुखतंय. ती परत काय म्हणणार, बाई तू जाऊ नको, तू परवा जा. नकोच म्हणलं सांगायला कोणाला डोकं दुखतंय ते. मग जरा संध्याकाळी जेवण वगैरे केलं, झोपले.
डोकं दुखतच होतं, पण सांगायची भीती वाटत होती. की मला मुक्काम नव्हता करायचा, मला आईकडे जायचं होतं. आणि झोपले, सकाळी उठले तरी डोकं दुखतंय, पण मी आत्याला म्हणलं नाही, मामाला म्हणलं नाही. पण मामा माझे बाहेर चालले, तर आत्याला काय म्हणले, हिला दवाखान्यामध्ये घेऊन जा मला. अरे म्हणलं माझं तर काहीच दुखत नाही, मग दवाखान्यात कशाला जायचं आहे? तर मी म्हणलं नको आत्या, म्हणलं मी आईकडे गेल्यावर जाईल ना म्हणलं संध्याकाळी. तर नाही नको म्हणले. मामा म्हणले हिला आजच्या दिवस जाऊन देऊ नको, हिला दवाखान्यात घेऊन जा. आणि मी माझ्या वडिलांना म्हणते, अहो नाना माझं दुखत नाही, तुम्ही चला आपण जाऊ, 11 वाजता गाडी आहे. तर नाही म्हणले थांब दवाखान्यात जाऊन. माझ्या वडिलांना पण नाही सांगितलं, माझ्या आत्याने आणि मामाने. मग आम्ही गेले दवाखान्यामध्ये. असं बसलो डॉक्टरच्या समोर बसले मी. आणि मी म्हणलं आता चला बघा माझं काय दुखतंय म्हणलं ह्यांच्या कोणतरी कळण. आणि मग मी बसले. आणि मग आमच्या आत्या काय म्हणले, हे रात्री म्हणले 1-1:30च्या दरम्यान म्हणले आमचे मामा उठले असेल पाणी काय टॉयलेटला. तर म्हणले हिला असं असं झालं म्हणून. फिट म्हणजे डायरेक्ट हातपाय वाकडे झाले, तोंडातून फेस बीस नव्हता येत, तोंड वाकडं व्हायचं असं झालं. आता मी पण तिथं मीच हादरले ना तिथं. अरे म्हणलं हे काय, म्हणलं ना मी लोकांचं बघितलं होतं, पण माझ्या बाबतीत हे काय आहे? तरी डॉक्टर काय, त्यांनी आम्हाला फक्त गोळ्या दिल्या. आता त्या 2 गोळ्यांचे नाव मला सांगता यायचे नाही, तर त्या डॉक्टरने मला त्या गोळ्या आयुष्यभर खायला सांगितल्या. बापरे! कशामुळं पण? मग ते म्हणलं ते मानसिक त्रास. एकतर म्हणलं तुम्ही सिटी स्कॅन वगैरे केलं, त्याच्यानंतर आपण बघू बाबा काय होतंय ते. आणि मग मला डॉक्टरने विचारलं की बाबा, बरं आत्याला विचारलं, मला तर नाही, पण आत्याला विचारलं की बाबा हिला फर्स्ट टाईम झालं. आत्या म्हणली माझ्या भावाची मुलगी, लहानाची मोठी माझ्यासमोर झाली, तिला असलं दुखणं म्हणजे कधीच नाही. मग त्यांना डॉक्टर काय म्हणले, चला नवीन नवीन लग्न झालेलं आहे, थोडं सासरच्या घरामध्ये वावरायचं, सासरच्या लोकांना हँडल करणं मुश्किल आहे, थोडा ताण पडत असेल डोक्याला तिच्या. आणि मेन म्हणजे माझी सासू जरा डेंजरस होती आहे म्हणजे. असं वाटायचं की तिचा त्रास, सासूचा त्रास, सासऱ्यांचा त्रास. मी म्हणलं तसं काय नाही, म्हणलं बरं ठीक आहे. तरी मग आलो, गोळ्या बिळ्या घेतल्या, घरी आलो आम्ही. मग आत्या मला म्हणली तू 2 दिवस तरी जाऊ नको इथून मुंबईला. तर नाही म्हणलं मला जायचं आहे, म्हणलं आत्या मला परत माघारी यायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला गेलो. आईला सांगितलं नाही, माझ्या वडिलांना सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. आत्या म्हणली कुणाला सांगू नको, आपण बघू काहीतरी ह्याच्यातून. मग संक्रांती 2-3 दिवसांनी संक्रांत आली. मग मस्त तयारी वगैरे केली, मैत्रिणी होत्या माझ्या तिथं नवीनच माझ्यासारख्या. मग आम्ही संक्रांतीला देवाला गेलो, देवाकडून आलो. आणि माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करते. आणि मी असेच बाहेर माझा मोठा भाव आणि त्याचा मित्र दोघंजण बोलत उभा राहिलेत, एकदम असं अंतर आपल्यासारखंच. तर आणि मी आपले असेच बसले. आणि म्हणलं एक 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 काढत होते, काहींना घातलेलं होतं ते. आणि घातले असे बसले ना, असं मला जाणवत होतं की मला आता कुणीतरी ओढतंय. आणि मला असं वाटतं मी त्याला मोठ्याने आवाज देते, दादा दादा करून. कशाचं मी तो ओरडते हे मला कळतंय, पण त्या समोरच्याला कळतच नाही. पण जेव्हा मी मागं पडले, माझ्या हातात बांगड्या होत्या, मग त्या बांगड्या फुटल्या, त्या बांगड्याच्या आवाजाने मांडीवर ताटली होती ती पडली. मग माझा भाव आला असेल कदाचित, माझी आई किचनमधून आली असेल. मग 15-20 मिनिटांनी जाग आली मला. बघते तर सगळी गर्दी, माझी आई रडती, माझा भाऊ रडतोय. आणि मी बापरे! उठले. मी उठले. आणि मी म्हणलं आई काय झालं? तर आई म्हणली काय नाही, म्हणली तेवढ्यात गाडी आली दारामध्ये, म्हणली चल दवाखान्यात जायचंय. मी म्हणलं मला सांगतच नाही तर मला दवाखान्यातच का नेते ते. बरं गेलो दवाखान्यामध्ये. तिथं गेलो दवाखान्यामध्ये मुंबईला, म्हणजे कल्याणमध्ये. दवाखान्यामध्ये गेलो. तर मग तिथं पण डॉक्टर पुढं बसले की आईने तोच विषय मांडला की म्हणलं मला हे नेमकं होतेच काय. त्या डॉक्टरने तेच केलं. ते काय म्हणले, तिला थोडा मानसिक त्रास असेल, थोडं टेन्शन घेत असेल, मनावर काय तर दाब असेल, ती किंवा सांगत नसेल. पण आई म्हणली त्या पोरीला कधी टेन्शनच नाही, एवढी लहानाची मोठी तर झाली, पण तिला असलं दुखणंच नाही कधी, होत असतंय म्हणले. बरं ठीक आहे. मग तिथं मी असताना मुंबईमध्ये मी आईपाशी 15 दिवस असेल. 15 दिवसात मला 2दा तसंच झालं. आणि त्या दिवशी संक्रांतीच्या नंतर पण 2-3 दिवसांनी असं झोपले होते. तर झोपेतच झालं वाटतं. तर झोपेतच झालं आणि झोपेतच झोपले आणि सकाळी डायरेक्ट उठले. मग त्यावेळेस मग मला आईने काय म्हणली, आपलं चल दवाखान्यात. मग तिकडे मुंबईला दवाखान्यात गेलो. डॉक्टर पण सिटी स्कॅन वगैरेचे रिपोर्ट का आणायला, हे चिठ्ठी घेतली, रिपोर्ट टेस्ट केल्या.
स्कॅनमध्ये काही नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल सगळे. म्हणलं हे काय मग? तरी त्याच्यामध्ये त्या गोळ्या तर चालूच होत्या माझ्या. गोळ्या खाण्यात मला थोडंसं म्हणजे दुखायचं डोकं कधीच नाही. कधीच माझं डोकं दुखायचं. जेव्हा मला जाणीव व्हायची ना मला आता असं होणार आहे, त्यावेळेस माझं डोकं दुखायला चालू व्हायचं. मग ह्याच्यातून मी महिनाभर 15 एक दिवस आईपाशी राहिले आणि परत गावाला गेले. पण गावाला गेले ना मी, त्यावेळेस मला तिथे जास्त व्हायचं नाही. कदाचित होतं असेल, पण इन आम्ही तिघंजणच. त्यावेळेस माझा दीर पण कामाला इकडे मुंबईला होते, माझे मिस्टर मुंबईलाच होते, सासू सासरे आणि मी एकटी. जरी कदाचित मला झोपेत त्या टायमात होत असेल तर ते मला माहीत नाही, कारण त्या दोघांचं थोडी लक्ष असणार आहे एकदा झोपल्यावर. पण 2008 मध्ये इथं आले, मोशीमध्ये राहायला. 2008 मध्ये माझी म्हणजे डिलेवरी झाली. मला पोरगी माझी 6 महिन्याची झाली. तेव्हा इथं मोशीत आले मी राहायला. तिथं आले आणि असेच सगळे आपले ओळखीचेच होते. मग तेव्हा आणि माझ्या मिस्टरांना काय व्हायचं, त्यांना फर्स्ट टाईम मी इथं 2008 मध्ये मोशीत आले आणि त्याचा दुसरा दिवस असेल आणि यांना नाईट शिफ्ट होते आणि पोरगी माझी 6 महिन्याची आणि आम्ही तिघंच घरी. ती पोरगी, मी आणि हे. आणि त्यांना नाईट शिफ्टला जायची. मी त्यांना मस्त आपलं त्या दिवशी पण माझं डोकं दुखत होतं, पण मी यांना सांगितलं नाही. म्हणलं मी यांना जर सांगितलं तर ते कामाला जाणार नाही, कामाला गेले तरी मन लागणार नाही. म्हणजे त्या दिवशी मला असं त्यांना आणि मला जाणीव झाली की ह्यांना जाणीव होते आधी मला काय होणार आहे ते. आणि मग मी त्यांना डबा वगैरे जेवणं केले. आम्ही त्यांना डबा दिला. मी 10:30च्या दरम्यान इथे आपलं बाहेर आले. म्हणलं आता ॲटो पकडून मी जातो. आणि मग मी आपलं मग ते उरकलं, पोरीला घेतलं ना आपलं, चला म्हणलं आता झोपावं. तर 5व्या मिनिटाला ते माघारी आले. तर मी दरवाजा लावलाच होता. मी म्हणलं का आला तो? तर म्हणले काय नाही, मूडच नाही म्हणले आज जायला कामाला. तर म्हणलं तुमची मर्जी म्हणलं. मला म्हणले मी सकाळी जातो फर्स्ट शिफ्टला. ठीक आहे म्हणलं जावा. मग आम्ही असं झोपलो तिघंजणं आणि त्यावेळेस माझ्या हातात बांगड्या असायच्या काचाच्या आणि तिकडं तोंड करून मी पोरीकडं तोंड करून झोपले आणि हे इकडं झोपले. तर तेवढ्या टायमात माझ्या हाताच्या बांगड्या वाजायला लागल्या. हाताच्या बांगड्या वाजायला लागल्या की तिथंच मी बेशुद्ध. बापरे! मग ती पोरगी लागलेलं कारण पूर्ण दाब त्याच्या अंगावर पडला ना. आणि ह्यांना तर लगेच कळलं होतं, कारण बांगड्या वाजल्या ना माझ्या. मग त्यांनी पटकन मला साईडला ओढली आणि पोरगी उचलून घेतली. त्यांना माहिती आहे हिला काय होणार नाही, 5-10 मिनिटात कवर होईल, पण ती पोरगी आधी आपण बाजूला घ्यावा. मग ते हातपाय धरले ना त्यांनी, तेवढ्या बांगड्या माझ्या हातातल्या फुटायच्या. 15-20 मिनिटांनी जाग आली आणि जाग आली तर मला म्हणले बरं वाटतंय का? तर मी म्हणलं हां का हो? म्हणले काही नाही, फक्त पाणी दिलं प्यायला मला. मी म्हणलं मला परत तसंच झालं ना? तर म्हणले हां तसंच झालं. तर त्यांचे डोळे भरून आले. आता ते म्हणले अशी परिस्थिती झाली ना म्हणले, कुणाला सांगता येईना आणि काहीच नाही असं. मार्गच भेटत नव्हते. हां काहीच नाही आणि असं पण नाही ना, आपले दवाखाने चालू आहेत, गोळ्या चालू आहेत इथं. आणि असं का होतं म्हणले, की मला दोनदा फर्स्ट टाईम ती जाणीव झाली. बरं ठीक आहे, त्याच्यात आम्ही गोळ्या खाऊन मी त्याच्यात कवर व्हायचे. आणि त्या मोशीमध्ये असताना मला सलग व्हायचं 15 दिवसांनी, सलग 15 दिवसांनी व्हायचं. मग ह्यांनी काय केलं, माझ्या सासूला बोलून घेतलं. तर म्हणले पोरगी लहान आहे, मला कामाला जावं लागतं. म्हणलं आज उद्या ही कोणत्या परिस्थितीत असन, कुठं काय म्हणतीला, किचनपाशी असन, कुठं टॉयलेटमध्ये असन, बाथरूममध्ये असन, कुणाला कळणार आहे मध्ये पडली का कशी, पोरगी तिच्या हातात असणार आहे. मग माझी सासू आली 2 दिवसापूर्वी, 2 दिवसांनी माझी सासू आली आणि आम्ही असं माझी सासू मी असं जेवत होतं. तेव्हा हे गेले होते कामाला फर्स्ट शिफ्टला आणि दुपारचं आम्ही जेवत होतं आणि जेवताच असे आम्ही दोघीजणी बसलो. तर ती बारकी तिथं खेळती. मग मी जेवण वाढून घेतलंय, सासूला जेवायला दिलं, किचनहून मला जेवायला घेऊन येत होते. तोपर्यंत तर सगळं इकडच्या तिकडं झालं. मला कधी ती चक्कर आले आणि कधी पडले काहीच माहीत नाही. ज्यावेळेस मी उठले त्यावेळेस घरामध्ये फक्त सासू होती आणि शेजारच्या लेडीज आल्या 2-3. सासू माझ्यापाशी रडती, पोरगी रडत बसली. माझी सासू मोठमोठ्याने रडायला लागली की तिला वाटलं अरे नेमकं हे काय होतं हिला, हिच्या आईवडिलांनी नेमकं आम्हाला फसवलं आहे का काय, हिचा त्रास आधीपासून होता ना आम्हाला सांगितलं नाही का यांनी. तर मग त्याच्यात ती सासू म्हणजे एवढं तिने मला बोलून नाही दाखवलं, पण असं
दुसऱ्यांपाशी म्हणली ती. आणि कळलं तुम्हाला ते? मग मला सांगितलं ना, जिच्यापाशी बोलली मग ती म्हणली, "अहो ताई असं असं आहे." तिचं म्हणणं आहे की तुम्ही मला सांगा, जी शेजारची मैत्रीण होती, की "ताई तुम्ही मला सांगा की तुम्हाला आधी प्रॉब्लेम होता का असा?" म्हणलं, "नाही," म्हणलं, "मला प्रॉब्लेम म्हणजे मला गोळीच माहीत नाही कधी दवाखान्यातली. मेन म्हणजे म्हणलं या घरात आल्यापासून माझ्या मागं दुखणं लागलंय. म्हणलं चट हे निरोप माझ्या सासूला देईन." मी पण अशी उलटं बोललेली. बरं तो विषय तिथंच गेला. मग मी संध्याकाळी माझ्या मिस्टरांना सांगितलं आल्यावर. मी त्यांना म्हणलं, "खरं सांगा," म्हणलं, "तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही?" तर ते म्हणले, "का?" म्हणलं, "मग तुमची आई असं असं म्हणते, हे दुखणं म्हणलं माझ्या मागं काय पहिल्यापासून असणार आहे का?" तर ते मला म्हणले, "तुला दुसऱ्यांचं काय करायचं? माझा आहे ना तुझ्यावर विश्वास. नसेल तुझ्या मागं काही असेल आपण काढू ना," म्हणले, "दवाखाने करू आपण." तर नाही म्हणले. मी म्हणलं, "आत्या अशा-अशा म्हणतात बाहेरच्या लेडीजला सांगतात की आधीपासूनच आजारी असणार आहे, हिच्या आई-वडिलांनी फसवलं आम्हाला." पण म्हणलं, "तुम्ही खरं सांगा किंवा त्यांना तरी सांगा सासूला माझ्या की गप्प राहावा मग. गप्प राहावा म्हणजे आपलं दुखणं आपल्यापाशी. तुला कशाला आणलंय? मला सांभाळायला आणलंय, तुझ्या नातीला सांभाळायला आणलंय. मग तू असं राह ना." मग माझ्या सासूला ते थोडे ओरडले की "बाई अक्का, असं असं नको करत जाऊ." तिची मनस्थिती तिला माहीत, तिच्या घरच्यांना माहीत, तिच्या आईला तर किती धक्का बसला म्हणलं या हो. दुखण्याचा. मग 2-3 दिवसांनी परत 4-5 दिवसांनी आता सासू कसं थोडी होती मला टाळायची बोलायला तेव्हापासून. तिला काय वाटायचं ह्यांनी आम्हाला फसवलं, माझ्या पोराला फसवलं. आणि मग लहान पोरगी असं पोरीला कधी घ्यायची नाही माझ्या, की आता हिला काम करायचं आहे. मग चल मी माझ्या पोरीला नातीला घेऊन जाते, तुझं तू काम कर. पोरगी झोपलेली होती, उठली. सासू शेजारी बसली होती तर मी तिला काय म्हणलं बारकीला, "चल," म्हणलं, "मी तुला आईकडं सोडून येते, मला काम करायचं आहे." आणि दारामध्ये एक पाय घरात आणि एक पाय दारात, की ती पोरगी बाहेर आणि मी मध्ये. बापरे! ती कशी कधी आणि म्हणजे त्यावेळेस पण कसं झालं, जी समोर एक लेडीज कपडे धुत होती आणि मला असं काय वाटतं मी तिला मोठ्याने आवाज देते, "ताई, ताई" करून. म्हणजे मला फक्त म्हणजे माझी पोरगी बघा. म्हणजे मला कळत होतं मी आता पडणार आहे. पण मी ओरडत होते, पण त्या समोरच्याला आवाज जातच नव्हता. हं. पण पण एवढं मला कळलं, की माझी पोरगी माझ्या हातातून पुढं पडली आणि मी मागं पडले. मग 15-20 मिनिटांनी परत मला जाग आली. पण तोपर्यंत माझे मिस्टर पण आले होते कामावरून. त्यांना फोन लावला सासूने. ते आले 15-20 मिनिटांनी आणि ते पण म्हणले त्यांना पण एवढं डोक्याला हेडेक झालं ना, म्हणले आता हे लईच व्हायला लागलंय. मग त्याच्यातून काय करायचं म्हणल्यावर तोडगा पण निघाला. दवाखाने केले. कमीत कमी तेवढं 2 वर्षामध्ये 5-6 वेळा सिटी स्कॅन केलं. प्रत्येक वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये, की चल ह्या दवाखान्यात नाही कळायचं, ह्या दवाखान्यात तरी कळेल. तरी काहीच नाही कळायचं. मग एक दिवस तर असा अनुभव आला ना, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे त्यावेळेस पण ह्यांची नाईटच होती. नाईट होती, तोच टाईम 10:30चाच टाईम तो. तेच रेग्युलर त्यांना डब्बा आपलं स्वयंपाक केला, जेवणं केलं, सगळं व्यवस्थित झालं. तिथल्या तिथं ते त्यांच्या कामाला रस्त्याने चालले, रोडच्या पलीकडे गेलेले माघारी आले आणि तोच विषय. मी म्हणलं, "तुम्ही का आलात परत?" तर मला काय म्हणले, "तुझं डोकं दुखतंय का सांग?" आता दुखतं तर डोकं, पण मला सांगायला नको वाटायचं. सारखं-सारखं हां, कशाला बोलायचं? मला ना असं वाटायचं नको बाबा त्रास द्यायचा. एकटा आपला माणूस त्याला किती त्रास देणार? तर मी म्हणायचे, "अहो नाही दुखत माझं डोकं." नाही म्हणतात, "खरं सांग." म्हणले, मी तिथं गेलो ना मला तिथून असं वाटलं की मी आता घरी गेलो पाहिजे." अहो म्हणलं, "नाही दुखत डोकं. जर दुखतं तर मी गोळ्या खाते," म्हणलं. "तुम्ही जा," म्हणलं. "तुम्ही खाड्या करताना तर तुम्हाला पगार कमी भेटतो." त्यावेळेस पगार कमी असायचे. मला म्हणायचे, "पगारापेक्षा तू महत्त्वाची आहे का पगार महत्त्वाचा आहे मला?" बरं ठीक आहे म्हणलं. मग आमचं तेच रेग्युलर ते झोपले इकडं, मी इकडं झोपले आणि त्या रात्री मला सलग किती वेळा झाला असेल मला काहीच माहीत नाही. मी ज्यावेळेस मला 1.5 दिवसांनी मी जेव्हा डोळे उघडले ना, तेव्हा मी दवाखान्यात होते. 1.5 दिवस? 1.5 दिवसांनी. आणि मग माझे आई-वडील, माझा भाऊ, माझे सासू-सासरे, गावाकडचे पण माझे सासू-सासरे सगळे दवाखान्यामध्ये. आणि मी डोळे उघडले, सगळे चौकून असे होते. आणि मी फक्त आईला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईला आणि माझ्या भावाला. तर आई लागली माझी रडायला. तर मी म्हणलं, "आई तू एवढ्या लवकर आली? आणि तू कधी आली? आणि मी दवाखान्यात कशी काय?" तर म्हणली, "तर एवढा 3 तास तरी लागतो मुंबईहून पुण्याला यायला." हो. मग आई मला म्हणली, "बाई
3 दिवस तू म्हणते 3 तास म्हणते तू 1.5 दिवस झालं म्हणले तू आत्ता शुद्धीवर आलीस तू. 2दा सिटी स्कॅन केलं तेवढ्या टायमामध्ये. तरी काहीच नाही त्याच्यामध्ये रिपोर्टच नॉर्मल. मग हा विषय माझ्या मावस भावाला कळला. तिकडे आमच्या गावापाशीच एक म्हणून गाव आहे त्याला कळला. मग तो माझ्या मिस्टरांना काय म्हणला दाजी तुम्ही तर सगळे दवाखाने करून थकलात पण हे जर तुम्हाला काही दुखणंच कळत नाही ना. म्हणजे ते म्हणले अशा अशा ठिकाणी एक बाबा येतं आता मग तुमची श्रद्धा नाही म्हणजे माझी म्हणा त्यांची म्हणा असल्या लोकांवर श्रद्धा नाही म्हणजे विश्वास नव्हता. आणि म्हणजे हे करणी भूत बाधा ह्याच्यावर तर माझा पण विश्वास नव्हता. मग ते मध्ये मध्ये एक बाबा येतं म्हणले नाही ना म्हणले नाही म्हणून तू आपण घेऊन जाऊ म्हणले हिला काही उद्या तिकडं दवाखान्यात बाहेरचं तर बाहेरचं. मग तिकडं मध्ये त्या बाबांकडे गेलो बाबांपाशी बसलो तिथं भरपूर गर्दी होती. तिथं पण आमचा 1.5 दिवस गेला तिथं पण. तो 1.5 दिवसाचा काही मुहूर्त होता का काय माहीत नाही. अख्खी रात्र गेली तरी बाबापाशी आमचा नंबर लागला नाही. मग दुसऱ्या रात्र गेली तिथं दुसऱ्या दिवशी 12-1च्या दरम्यान बाबांपाशी आमचा नंबर लागला. तिथं बसलो बाबाला सांगायची गरज पडली नाही मला काय होतंय ते. त्यांना कळलं असेल. त्यांना डायरेक्ट कळलं. तर बाबा म्हणले तू नको सांगू म्हणले ह्यांना हिला काय होतंय ना मी सांगतो म्हणले तुला. मग त्या बाबांनी विचारलं की बाबा तुझे आजोबा म्हणजे तुझ्या आईचे वडील तू जेव्हा त्यावेळेस तुझ्या घरी होते का तुमच्या. तर ते म्हणले हां ज्यावेळेस ते थोडे आजारी होते तर मग माझ्या आईने म्हणजे माझ्या सासूने त्यांच्या वडिलांना की चल थोड्या दिवस राहिले तर आपल्या वडिलांचे म्हणून म्हणजे माझ्या सासरे आणलं होतं. त्यांचा मुलगा सून होते. तर म्हणले त्यावेळेस तू अशा ज्यावेळेस ते वारले तुझे बाबा त्यावेळेस तू कुठं होता. तर हे म्हणले त्यावेळेस मी पुण्यात होतो 2000 साली. तर ते म्हणले मग त्यांची एवढीच इच्छा होती की म्हणजे ह्यांचं नाव उद्धव आहे म्हणले उद्धववर माझा एवढा जीव आहे. शेवटच्या क्षणाला मला असं वाटायचं की त्याच्या मांडीवर मी डोकं ठेवून जीव माझा सोडावा. पण हा साधा माझ्या मातीला सुद्धा आला नाही. मग एवढा तू कशात बिझी होता तो बरोबर. असं त्या बाबांनी ह्यांना डायरेक्ट सांगितलं. तर मला तर काहीच माहीत नव्हतं. आता मग ते तर आश्चर्य असं बघत होते त्या बाबांकडे की त्या बाबांनी अक्षरशः तुझं घर कुठं त्या म्हाताराचा जीव कुठं गेलाय तुझ्या रानामध्ये किती थडगे येतं कोणाकोणाचे थडगे येतं सगळे डिटेल सांगितले त्या बाबांनी. मग ते म्हणले तर सगळं खरं आहे. मग म्हणले आता ह्याच्यावर काय करायचं. तर ते बाबा म्हणले तुझ्या आजोबाची एकच इच्छा आहे की त्याचा जीव तुझ्यात होता मग तुझा जीव हिच्यात आहे मग हिला त्रास करणार म्हणजे तुला त्रास होणार. मग हे म्हणले त्याच माझ्या बाबाला सांगा ना तू मला जेवढा त्रास देशील ना तेवढा मी हिला त्रास होणार. मला झाला तर झाला पण तू खरंच माणूस असशील तुला खरंच वाटत असेल तुझा नातू खुश राहावा त्याचा संसार सुखाचा व्हावा तर तू करायचा नाहीस परत बरं तुझी इच्छा सांग काय. तर ते म्हणले माझी इच्छा फक्त आहे की तुझ्या रानामध्ये माझं थडगं बांध. तर ते म्हणले हे काय माझ्याच्याने शक्य होणार नाही कारण तुझं थडगं तुझ्या लेकाच्या वावरात असणार ना आमच्या थोडी. पण त्या बाबांनी काही ऐकलं नाही तरी बाबांनी थोडा तोडगा दिला उतारा वगैरे टाक असा. मग तेवढं करून आम्ही घरी आलो माझ्या सासरे घरी आलो. मग माझ्या सासऱ्याने उतारा टाकला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिनाभर काहीच नाही झालं मला महिनाभर परत तेच झालं. आता मग म्हणलं आता हे म्हणलं तर ह्याच्यावर तोडगा काढला तरी तेच होतंय. परत त्या बाबांकडे गेलो महिन्याभराने. मग बाबांनी मग हे म्हणले माझ्याच्याने थडगं बांधणं काय होणार नाही आणि बाबाला म्हणले तुम्हाला जर ते म्हातारा दिसत असेल तर त्याला डायरेक्ट सांगा ही मेली तरी मी दुसरी करणार आहे. मी काही तिच्या वाचून राहणार नाही. मग तू तिला त्रास देशील ती मेली तरी मी तिसरी करेन. अरे बापरे. मग हे चिडलेच होते ना एवढे माझे मिस्टर म्हणजे त्यांना उगाच ते बोलण्यासाठी बोलतो का खरंच बोललो होते? नाही बोलण्यासाठी बोलण्यासाठी, हा. म्हणजे मग असला कसला आजोबा म्हणतात हे मग ह्याचा एवढा त्रास का देतोय हो. बरं ते म्हणले ठीक आहे बाबा. मग त्या बाबांनी धनगरवाडीचे बाबा काय म्हणले चल तुझ्याच्याने थडगं बांधणं होत नाही ह्याच्याने मग तुझा एखादा मुखवटा करायला सांगतो मी. तर ते बाबा ह्या बाबांना बोलायचे ह्यांचे आजोबा
त्यांची त्यांची लय दैवी शक्ती आहे त्यांची, त्या बाबांची. तर ते म्हणले, आणि त्या बाबाने हमी दिली. ते बाबा होते ना, ते म्हणले ही माझी मुलगी आहे, आणि ही माझी मुलगी म्हणले ही जर ह्याच्यातून बाहेर नाही ना पडली, हे माझ्या मिस्टरांना म्हणले ही जर हिथून पुढं म्हणले तुझ्या गोळ्या बन, हिथून पुढे जर म्हणलं हिला जर त्रास झाला ना, तुझ्या बाबाचं सोडून दे म्हणलं, आता हे सगळं मी नील करतो म्हणले हिला. इथून पुढे जर हिला हा त्रास झाला तर हा त्रास माझ्या पुरीला होईल म्हणलं. ते 2008 मधली गोष्ट, त्याच्यावर बघा 2026 म्हणजे ते स्टॉपच झालं तिथं माझं. त्यानंतर एकही गोळी नाही घेतली. म्हणजे 2008च्या शेवटच्या ज्यावेळेस मी बाबांना भेटून आले ना, म्हणजे त्या बाबाने हमीच दिली म्हणलं इथून पुढं त्याचं ऐकू नको म्हणले, तुझ्या आजाचं. म्हणलं माझं ऐक, इथून पुढं जर तुझ्या बायकोला काय झालं, मी म्हणून सुद्धा काय होतं असेल ना, तर ह्यो सगळा त्रास माझ्या पोरीला होईल. मग त्यांनी सगळा तोडगा केला तिथं त्या बाबांनी. मग तुम्ही एकदम सगळ्या त्या गोळ्या वगैरे बंद केल्या, मग तुम्हाला त्रास नाही झाला का त्यावेळेस? काहीच नाही अजून, झटपटमध्ये गोळ्या बंद केल्या तर? बिलकुल नाही, अजून सुद्धा नाही. कारण की गोळ्यांची सवय लागलेली असते ना बॉडीला, हां. कंटिन्यू घेऊन घेऊन. नाही, बिलकुल नाही. म्हणजे 2 वर्ष माझे गोळ्या खाण्यात गेले, आणि मी अचानक गोळ्या बंद केल्या. आता मी सांगते ना 2026 चालू आहे, मी अजून अशी डोक्यावर सुद्धा गोळी खाल्ली नाही. अच्छा. पण एवढं आहे की माझे मिस्टर अजून सुद्धा म्हणलं ना माझं डोकं दुखते, तरी त्यांना धक्का बसतो. ते पहिल्याची गोष्ट आठवत असतील सगळ्या. म्हणजे सगळे अनुभव त्यांनी घेतले, ते दुसरं कोणीच नाही बघितले नाही अनुभव त्यांचे. एवढं डेंजर अनुभव होते ना ते, इतके डेंजर बाबा आहेत ना. एवढं मोठं दुखणं त्यांनी, त्याच्यातून मला बाहेर काढलं त्यांनी. मग अजून पण आहेत का ते तिकडं? हां, आहेत ना. आणि आत्ता तुम्हाला सांग का 2 महिने झाले असेल मला काय त्रास व्हायचा. आता तुम्हाला बोलते असे बोलते, एकाएकीच माझी ही बाजू आहे ना पूर्ण मुंग्या यायच्या, ऑटोमॅटिकच. ऑटोमॅटिक यायच्या, पूर्ण अशा मुंग्या यायच्या, आणि जीभ आहे ना अशी जीभ डायरेक्ट फोल्ड व्हायची, आणि डायरेक्ट असं तोत्र बोलायला लागायचे अचानकच. म्हणजे बुबडे वळायची. हां, आणि ते पण असं काम करता करता, कुठं काम करत असले, कुठं कपडे धुत असले, फोनवर बोलत असले, महिनाभर तसं झालं. त्यावेळेस पण मी काय केलं, परत सिटी स्कॅन करायला लावलं डॉक्टरने. सिटी स्कॅन केलं, सगळे ब्लडचे Normal. सगळे टेस्ट केल्या, सगळं नॉर्मल. त्याच्यात महिनाभर माझं तेच गेलं. गोळ्या दिल्या डॉक्टरांनी, रक्तवाढीच्या दिल्या, परत काही कमी असेल त्याच्या गोळ्या दिल्या. तरी पण मी अशी बसलेले असले ना, आणि एक दिवस तसाच अनुभव, माझे मिस्टर असे बेडवर बसले, मी साईडला बसले, आणि माझ्या नंदाचा फोन आला, आणि त्यांनी माझ्याकडे दिला बोलायला, आणि फोनवर बोलते मी. फोनवर बोलता बोलताच मोबाईल माझ्या हातातून खाली पडला. मी यांना म्हणलं मला बोलताच आहे नाही म्हणलं, आणि माझे आपोआप अशी तोतरी वळायला लागली. त्यांनी हाय तसा मोबाईल ठेवला, आणि हाय तशी मला उचलली. 11 वाजता दवाखान्यात नेले इथं भोसरीमध्ये. तिथं गेलो, तिथं डॉक्टरला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टर म्हणले सिटी स्कॅन करा. सिटी स्कॅन केलं, दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आणले नॉर्मल. आता म्हणलं ह्याच्यावर काय, मग शेवटी मला दरवेळेस तेच व्हायचं म्हणजे? तेच व्हायचं महिनाभर बरं का. मग शेवटी मला परत काय आठवलं, तिथं गेलो, आणि मग त्या बाबांना सांगितलं बाबा असं असं मला त्रास होते. ते म्हणले तू काही सांगत जाऊ नको मला, आलं मी बरोबर कसं करतो. आणि आलो आम्ही घरी, त्या बाबांनी आम्हाला उतारा सांगितला टाकायला. आता त्या बाबा कसे ते उताराने सांगतात ना, आणि माझे सासरे, मी अशी बसले, माझे सासरे असे ते उतारा तयार करतात. ते उतारा तयार करताना सुद्धा मला झालं होतं, माझी पूर्ण एक बाजू बधीर झाली होती, अशी सून पडली होती. पण आता ते बोलायचं नव्हतं म्हणून गप बसले. मग ते माझा सासरा आणि माझे मिस्टर बाहेर उतारा घेऊन गेले, आणि मी मागं सरकले थोडे. तिथून जे बंद झालं ना, ते अजूनपर्यंत मला परत ते त्रासच नाही. पण मला ह्याच्यावर म्हणजे एवढं कळलं की हे गोष्टी असतात आहेतच. म्हणजे माझा अनुभव लय डेंजर, आणि माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांनी लय घेतलेला माझ्या बाबतीत. त्यांचा लय अनुभव आहे. ते सांगायचे, मला त्यांची हिंमत व्हायची नाही सांगायची. मी तरी कसं, मला थोडा अनुभव आहे म्हणून मला वाटलं तुम्हाला सांगावं म्हणून. आणि बाहेर काढणारे मला ते बाबाच येतं. अजून पण कोणावर नाही, पण त्यांच्यावर भरोसा आहे माझा. नाही तर मला अजूनपर्यंत मला गोळ्याच खावं लागल्या असत्या ना. हो. आणि त्या टाइम पिरियड मध्ये काय झालं असं, काय केलं असतं? तर एवढे लहान पोरं सांभाळलं त्या टायमात मी किती हँडल करावं लागलं असतं. एक माणूस स्पेशल ठेवावं लागलं असतं माझ्यासाठी.
बरं, तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता चैताली मॅमचा अनुभव आणि अनुभव त्यांनी खूप सुंदर प्रकारे सांगितलेला आहे. खूप भयानक अनुभव होता आणि त्यांनी आपल्याला Instagramच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी 3-4 दिवसापूर्वीच आपला कॉन्टॅक्ट केला आणि लगेचच ते आपल्या स्टुडिओवर आले. तर तुम्हालाही इमिजिएटली जर आपल्या स्टुडिओला यायचं असेल अनुभव सांगण्यासाठी, तर तुम्ही Instagramच्या माध्यमातून आम्हाला लगेच मेसेज करू शकता, DM करू शकता आणि Google फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कमेंटमध्ये पण पिन केलेली आहे. त्याच्यावर क्लिक करा, फॉर्म भरा आणि तुमचे अनुभव लोकांपर्यंत मिस्टर टॉक्स चॅनलच्या माध्यमातून पोहोचवा. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.